मी तुम्हाला स्पर्श
आणि स्पर्शाचे दोन प्रकार सांगणार आहे। त्याच्यावरनं तुम्हाला समजेल लैंगिक अत्याचार कसा होतो तो। आता स्पर्शाचे दोन प्रकार असतात बरं का मुलांनो। स्पर्शाचे दोन प्रकार असतात। एक असतो चांगला स्पर्श। चांगला स्पर्श म्हणजे तो आपल्याला आपल्या घरातल्यांकडून आई वडिलांकडून होतो। जो स्पर्श झाल्यानंतर आपल्याला सुरक्षित वाटते असा स्पर्श जो असतो तो चांगला स्पर्श असतो। आणि दुसऱ्या प्रकारचा जो स्पर्श असतो ना तो असतो वाईट स्पर्श। हा जो लैंगिक अत्याचार होतो ना मुलींनो तो वाईट स्पर्श करून केला जातो। आता तो ओळखायचा कसा, वाईट स्पर्श म्हणजे नेमकं काय आणि तो जास्तीत जास्त सार्वजनिक ठिकाणावरती मोठ्या प्रमाणात केला जातो। तर ते ठिकाणी कोणते, तुमची शाळा असेल, तुम्ही जर येता जाता बसमधनं प्रवास करत असेल तर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात हा स्पर्श होतो बरं का। तर त्या स्पर्शाला ओळखायचं कसं, जो स्पर्श केल्यानंतर आपल्याला भीती वाटत असेल, असं वाटत असेल की हा वाईट स्पर्श, तर मुलींनो अशा प्रकारे जर तुमच्यावर फिरत असेल तर तो चांगला स्पर्श असतो। पण ज्यावेळेस कोणी जर आपल्या ओठात, हे फक्त मुलींसाठी होता क्या? नाही हे फक्त मुलींबरोबर होतं असं नाहीये। हा जो स्पर्श आहे तो लहान मुलांवरती पण होतो आणि मुलींवरती पण होतो। तर जेव्हा कोणी आपल्याला होटांवरती स्पर्श करत असेल, आपल्या जवळ येत असेल, आपल्या प्रायव्हेट पार्ट्स वरती जर कोण स्पर्श करत असेल तर हा जो स्पर्श असतो तो वाईट स्पर्श असतो। तर ह्यावेळी करायचं तरी नेमकं काय, तर घाबरून अजिबात जायचं नाही। ह्यावेळी तुम्हाला मोठ्याने नाही म्हणून ओरडायचं आहे आणि तिथं तुमच्याजवळ कोणीही मोठी व्यक्ती असेल, जर बसमध्ये असेल किंवा तर आजूबाजूच्या स्त्रियांची तुम्ही मदत घेऊ शकता। जर हा प्रकार तुमच्या बरोबर शाळेत होत असेल तर तुम्ही शिक्षकांजवळ कंप्लेंट करू शकता। आणि समजा शिक्षकच हे कृत्य जर आपल्या बरोबर करत असतील तर तुम्ही घरी सांगून ह्याच्यावरती आवाज उठवू शकता। आणि ह्या सगळ्या प्रकार म्हणजे हे सगळ्यांपर्यंत तुम्हाला जर पोहोचता येत नसेल, तुम्ही कुठेही असला तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे। तो नंबर असा 1098 1098। ह्या फोनवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला जो होणारा त्रास सांगितल्यानंतर लगेच तुम्हाला मदत मिळेल बरं का। आता नमस्कार, मी PSI प्रियंका बागुल, क्राईम ब्रांच पुणे शहर। आज शालेय विद्यार्थी आणि कॉलेजच्या विद्यार्थिनींना प्रवासादरम्यान किंवा शाळेत येताना जाताना किंवा त्यांच्या इतर आयुष्यामध्ये कसा त्रास होतो त्याबद्दल पोलिसांना तुम्ही 112 नंबर किंवा 1091 द्वारे कॉल करून आम्हाला माहिती देऊन आम्ही तुम्हाला तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, याबाबत माहिती देणार आहोत। सर्वप्रथम तर मुलींनी स्वतः इतकं टफ व्हायला पाहिजे का आम्ही येण्याच्या अगोदर त्यांनी जी सिच्युएशन असेल ना ती फेस करून त्याचा पूर्ण समाप्त केला पाहिजे। त्याच्यानंतर स्वतः इतकं कणखर बनलं पाहिजे की समोरचा त्यांना त्रास देणार नाही। गेले अनेक दिवस पुणे शहर, महाराष्ट्र व संपूर्ण देशामध्ये मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीत अनेक बातम्या आपण ऐकतो आणि पाहतो। वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या पाहत असतो। अत्यंत घृणास्पद असा हा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे चाललेला आहे, तो चांगला नाही आहे। श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे याच्या वतीने आपल्या संस्थेच्या जवळजवळ 27 शाखा आहेत। साधारण आपल्याकडं 4 ते 4.5 हजार मुली शिक्षण घेतात। त्यातलं जिजामाता हायस्कूल हे अत्यंत महत्त्वाचं हायस्कूल आहे। अगदी बालवाडीपासून कॉलेजपर्यंत आपल्याकडे शिक्षण मुली घेत असतात। त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षणाच्या बाबतीतले धडे मिळावेत म्हणून आपला हा शिवाजी मराठाच्या वतीने एक प्रयत्न आपण करतोय। मुलींना मार्गदर्शन करायला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल मॅडम आल्यात, ॲडव्होकेट प्रताप परदेशी ज्यांनी बाल लैंगिक अत्याचारावरती एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे। हे 2 जण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मुलींना मार्गदर्शन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण संस्था चालवतो। शिवाजी महाराजांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण सर्व जगाला माहिती आहे। महिलांचा आदर करणं, महिलांना एक चांगला रिस्पेक्ट ठेवणं असं त्यांचं धोरण होतं। तर महाराजांच्या नावाने शाळा चालवत असताना तोच कित्ता आम्ही पुढं गिरवतोय। एकाही मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता
श्री शिवाजी मराठा सोसायटीचे आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थिनींचं सहकार्य आहेच आहे. आत्तापर्यंत असा प्रसंग कधी आपल्या संस्थेमध्ये, आपल्या शाळेमध्ये घडलेला नाही आहे, परंतु भविष्यात तो घडू नये म्हणून आपण अगदी प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे गेली अनेक वर्षे CCTV आहे, यंत्रणा सगळ्या आपण राबवतो. आपले शिपाई उत्तम क्वालिटीचे आहेत, शिक्षिका चांगल्या क्वालिटीच्या आहेत, त्याही मार्गदर्शन करत असतात. यासाठीच आपण हा विशेष कार्यक्रम घेतला आहे की मुलींना मार्गदर्शन चांगलं व्हावं, त्यांनी भविष्यात कुठल्याही अडचणींना त्यांना तोंड देता यावं. यात लाठीकाठी आहे, लाठीकाठीचं शिक्षण आपण मुलींना देतो आणि मुली चांगल्या प्रकारे लाठीकाठी फिरवू शकतात. म्हणजे जर एकटी मुलगी कुठं जात असेल तर ती तिचं संरक्षण कसं करेल याची दक्षता शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने निश्चित घेतली जाते. नमस्कार. सध्या गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई आणि ठाण्यामध्ये जे काही मुलींवर अत्याचार होत आहेत त्या पार्श्वभूमीवर शिवाजी मराठा संस्थेने पहिलं पाऊल उचललं आहे की मुलींना कायद्याबाबत माहिती व कसं प्रतिकार करावा याबद्दलचा एक उपक्रमाचा शुभारंभ आज शिवाजी मराठामध्ये होतो आहे. सध्या बऱ्याच लोकांना कायद्याची अज्ञान असल्यामुळे कंप्लेंट कशी करायची, काय करायला पाहिजे, नवीन कायदा काय म्हणतो याची माहिती द्यायचा प्रयत्न आम्ही आज या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये सुरुवात करत आहोत. सगळ्यांनी याची माहिती करून विद्यार्थिनींनी विशेषतः आणि पालकांनी याची जर चांगली दखल घेतली तर निश्चित भविष्यामध्ये होणारे अत्याचार व गुन्हे कमी होतील असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी शिवाजी मराठा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो व त्यांनी निश्चित या गोष्टीत लक्ष घालून प्राधान्याने याची सुरुवात करावी अशी मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद.